हाय, हॅलो, नमस्कार दोस्तो. आज माझ्या धाकट्या मुलाची वेडिंग अॅनिव्हर्सरी असल्याने आम्ही सहपरिवार शौर्यवाडा भुसरी या हॉटेलला आलो आणि याच हॉटेलचा व्हिडिओ आपल्या समोर घेऊन आलो आहे. हा रात्रीचा व्हिडिओ आहे, तरी पण मी शक्य तेवढे या व्हिडिओत कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. चला तर मग मंडळी, आपण पाहूया या हॉटेलची पार्किंगपासून ते आतपर्यंतची व्यवस्था. सर्व हॉटेलची पाहणी झाल्यानंतर नंतर आम्ही डायनिंग एरियात एंट्री केली. डायनिंग एरियात एंट्री करता समोरच आम्हाला काउंटरवरती एक छानशी सुबक अशी बैलगाडी पाहायला मिळाली. ती एकदम सुंदर आणि छान होती. अशा पद्धतीने हे एकदम काउंटरवरच ठेवलेलं असल्यामुळं त्याचं आकर्षण अधिकच वाढतं. आणि डायनिंग एरिया पाहिला तर डायनिंग एरिया पण खूप मोठा असा होता. या डायनिंग एरियामध्ये पण डेकोरेशन फार चांगले होते आणि बसण्याची सिटिंग अरेंजमेंट पण एकदम व्यवस्थित केलेली आहे. येथील व्यवस्था पाहिली तर बाकी ठिकाणापेक्षा अधिकच चांगली मला वाटली. आम्ही इथे बसल्यानंतर चिकन रान व मटण रान या 2 आयटमची ऑर्डर केली. हे ऑर्डर आम्हाला एकदम जल्दी आणि फास्ट पद्धतीने मिळाली. या ऑर्डरसाठी आम्हाला जास्त वेळ थांबावे लागले नाही. हे ऑर्डर आम्हाला आल्यानंतर आम्ही सर्वांनी
डिस्ट्रीब्यूट करून घेतली आणि आम्ही खायला सुरुवात केली. याची क्वांटिटी आणि क्वालिटी एकदम छान आहे. यात नाव ठेवण्यायोग्य असे काहीही नाही. मटण रान आणि चिकन रान एकदम असे भाजलेले खरपूस असे बनवलेले असे एकदम तंदूरमध्ये घालून बनवल्यामुळे ह्याचा सुगंध पण आणि चव पण फारच छान आणि चांगली आहे. तरी मला पण वाटते की आपण सर्वांनी पण अशा ठिकाणी भेट द्यायला पाहिजे. कारण खाण्यासाठी या हॉटेलमध्ये पदार्थ अगदी व्यवस्थित आहेत असे मला वाटते. आम्ही मटण रान आणि चिकन रान खायला सुरुवात केली आणि अशा पद्धतीने हे आणून देतात. एक त्यानंतर आम्ही लच्छा परोठा व बटर चिकन याची ऑर्डर केली आणि शेवटी मग लच्छा परोठा आणि बटर चिकन खायला सुरुवात केली. अशा पद्धतीने आम्हाला त्यांच्या स्टाफने एकदम छानसं ट्रीट करून व्यवस्थितपणे आमची सोय केली. अशा पद्धतीने आम्ही सर्व काही घेतले.